कार्य करायचे। क्रेन वरचे जे कोणी असतील त्यांनी कृपया खाली उतरायचे। हळूहळू खाली घ्या। क्रेन वरचे जे असतील त्यांनी खाली उतरायचंय। क्रेन वरचे जे कोणी असतील त्यांनी कृपया खाली उतरायचंय। वारंवार सांगायला लावू नका, कृपया खाली उतरा। क्रेन आम्हाला खाली घ्यायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही खाली उतरा। चला चला चला, वेळेची मर्यादा आहे। हंडी खाली घ्यायची आहे, थोडी अजून खाली घ्यायची आहे हंडी। सेंटर घ्या, सेंटर सेंटर घ्या, सेंटरला घ्या। हंडी कुठे पहा, सेंटर घ्या। तुम्ही चढा, बस आपाप हंडी खाली येईल। चला चला, जय साई गोविंदा पथक तयार राहायचंय। हंडी खाली येते तोपर्यंत इतर संघ जे आहेत त्यांनी सहकार्य करण्यासाठी पुढे व्हायचंय। कैवारी गोविंदा पथक, त्यानंतर ध्रुवी गोविंदा पथक, सर्व गोविंदा पथकांनी थोडं पुढे व्हायचंय जेणेकरून। चला चला, चढा वरती, चढा लवकर। मानाची ही हंडी मात्र फोडण्याचा मान जय साई गोविंदा पथकाला मात्र देण्यात आलेला आहे। ही हंडी फोडल्यानंतर महिला संघाने लगेचच व्यासपीठावर यायचं नाहीये, थोडा वेळ थांबायचंय, कारण पुरुषांचंही आपण रिझल्ट सांगणार आहोत आणि त्यानंतर मग आपण सत्कार समारंभाकडे, पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत। चला चला, वेळ वाया घालू नका। चला, क्रेन खाली येते, अजून थोडी खाली घ्या। चला चला, फुटेल, चला। ओके, रेडी। जर तुम्ही बघितलं तर पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा दहीहंडी सराव शिबिर आपण हे म्हणतोय। आणि हंडीकडे जर तुम्ही बघितलं तर वक्रतुंड गोविंदा पथक, वक्रतुंड बाळ गोविंदा पथक असं लिहिलेलं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। VBGP असं लिहिलंय, वक्रतुंड बाळ गोविंदा पथक। आणि आता अरे जोरात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आरामात आरामात, तो नारोल नीट, नारळ आरामात आरामात आरामात। काय नखरा तुना। चला नाचा आता। आणि आजचा हा महिला गोविंदा पथक जय साई गोविंदा पथक विजयी झालेला आहे। नाचू, नाचा नाचा। मानाच्या हंडीचा बहुमान त्यांना मिळाला आणि त्यांनी ही हंडी यशस्वीरित्या पहिल्याच प्रयत्नात फोडून टाकली। ती लगन मना चालवणी कोण गावनी सय हाय पोरिये, ती लगन मना चालवणी। फिरी फिरी नाच पोरी, फिरी फिरी नाच, पावरी ना तालवर फिरी फिरी नाच। फिरी फिरी नाच पोरी, फिरी फिरी नाच, पावरी ना तालवर फिरी फिरी नाच। थँक्यू थँक्यू थँक्यू। पुढचा रिझल्ट शेवटची 10 मिनिटं नाचायला देणार आहोत, थांबायचं त्याच्यामुळे। चला, आता जो पुढचा रिझल्ट ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय, पुरुष संघ, पुरुष गोविंदा पथक, नेमकं कोण विजेता ठरेल असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल, बरोबर? बसा बसा, खाली बसा। 3 संघ होते